मुख्यमंत्री साहेब आमदार सुरेश धस यांना औरा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले सूरज चव्हाण यांनीही एक पोस्ट केली. सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकतायत अशी टीका सुद्धा सूरज चव्हाणांनी केली. गृह खात्यावर गृहमंत्र्यावर विश्वास नाही का असा सवाल सूरज चव्हाण यांनी सुरेश धस यांना विचारला. स्वतः सूरज चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, ज्यांनी ही एक पोस्ट केली. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सूरज चव्हाण जी तुमचं म्हणणं जे आहे ते लक्षात आलेलं, मात्र तुम्हाला म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे? महायुतीत मिठाचा खडा पडतोय? काल आमदार सुरेश धस यांनी परभणीच्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादावरती टीका केली, त्या टीकेवरनं दिसतंय की आमदार सुरेश धस यांना महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा. कारण अजितदादांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना, कारण अजितदादांनी मसाजोगमध्ये जाऊन त्यांची भूमिका जाहीर केली होती. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी चौकशीमध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई कडक करणार, कठोरातली कठोर शिक्षा त्यांना व्हावी यासाठी प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं विधान अजितदादांनी त्या ठिकाणी केलं होतं. तरी सुद्धा सुरेश धस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा यांना बदनाम करण्याचं काम करतात. म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली की यांना आवरा. कारण हे मग आम्हाला ते जर आमच्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या नेत्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. या इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणाला जाणीवपूर्वक एक म्हणजे आपल्याला स्वतःला कुठंतरी मीडियामध्ये मायलेज भेटते म्हणून अशा पद्धतीचे विधानं करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम हे आमदार सुरेश धस साहेबांनी करू नये, अशी आमची विनंती आहे. म्हणजे सुरेश धस आतापर्यंत जे राजकीय व्यक्तींवर आरोप करतायत ते मीडियामध्ये मिळणाऱ्या मायलेजसाठी करतायत असं म्हणायचं? मला तरी आता तसंच वाटायला लागलंय. कारण न्याय जर तुम्हाला म्हणजे न्याय भेटेल, देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा ही महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाची, सर्व जनतेची इच्छा आहे. न्याय देण्यासाठी यंत्रणा तेवढी सक्षम आहे. गुन्हेगाराला ते पकडण्याचं काम करतायत. गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्नही करणार आहोत. आज सरकारमध्ये असून मग प्रश्नचिन्ह कशावर उपस्थित करताय? तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही की ते निष्पक्ष चौकशी करतील म्हणून? अशा पद्धतीचे विधानं करून, भडक वक्तव्य करून फक्त तुम्ही प्रसिद्धी मिळवताय की काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. म्हणून ह्यांना आवरावं अशी आमची विनंती आहे. सूरज जी गृहमंत्री हे स्वतः भाजपचेच आहेत, सुरेश धस सुद्धा भाजपचेच आमदार आहेत. तुम्हाला असं वाटतंय का त्यांचा विश्वास नाहीये गृह खात्यावर? आता त्यांनी ते जाहीर करावं. तुम्ही अशा पद्धतीचे महायुतीच्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, मग त्यांचा गृह खात्यावर विश्वास नाही का? त्यांनी एकदा जाहीर करावं त्याच्यावरती. कारण आरोपी स्वतः आत्मसमर्पण केलेले, मग गृह खाते काय करत होतं, असे प्रश्न आम्ही पण विचारू शकतो. बरं सूरज जी, तुम्हाला असं जोडलेलं ठेवतो कारण भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी सुद्धा या विषयावर बोलूया. प्रवीण भाऊ, सुरेश धस यांनी काल जी टीका केलेली होती, काल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलेलं होतं. त्यानंतर आता सूरज चव्हाण यांनी एक पोस्ट केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री साहेब सुरेश धसांना अडवा, त्यांना थांबवा, नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं सूरज चव्हाण यांनी यापूर्वी काय झाले याची माहिती घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये सुरेश धसना काही सांगितलं का? त्यांना त्या ठिकाणी काही या विषयावर बोलू नका या संदर्भात काही सूचना दिले का? आमच्या प्रदेश अध्यक्षांनी जाहीरपणे मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरेश धस यांना समज दिलेली आहे. प्राजक्ता माळीचं झाल्यानंतर, प्रकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्यानंतर सुरेश धस यांनी दुसऱ्या सेकंदाला त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही सूचना केली नाही, सांगितलं नाही, प्रदेशाध्यक्षांना काही सांगितलं नाही, असं जर असतं तर त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला, टीकेला त्या ठिकाणी अर्थ प्राप्त झाला असता. परंतु मला वाटतं सुरेश धसने बोलल्यावर त्या ठिकाणी लगेच गृह खातं काय करतंय? कारण ज्या खात्याचे मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, राज्यातल्या जनतेनं मोठ्या विश्वासानं आपल्याला जनाधार त्या ठिकाणी एकत्रित दिला आहे. पण त्याच्यामध्ये लोकांना अशा प्रकारची एकमेकांची उणीधुणी काढण्यावर त्या ठिकाणी रस नाहीये. नाही, पण प्रवीण भाऊ, तुम्ही जे म्हणताय त्यांना समज दिली गेली माध्यमांमधून, आम्ही सुद्धा ते दाखवलं. मात्र त्यानंतर कालच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांचा उल्लेख केलाय, म्हणून सूरज चव्हाणांनी पोस्ट केली आहे. नाही, मला वाटतं अमोल मिटकरी यांना अजितदादांनी किती वेळा समज दिली?
प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी किती वेळा त्या ठिकाणी सांगितलंय, तरी ते बोलतायत ना. त्याच्यामुळे मला वाटतं शेवटी हा प्रत्येक जणाचा बोलण्याचा विषय आहे. बर आता भारतीय जनता पार्टी हा अनुशासन पाळणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट कुणीही काय केली नाही दुर्लक्ष करतं असं कधीच होत नसतं. आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तर अशा गोष्टी कधीच सहन करत नाहीत, परंतु त्यांची कुठली भूमिका लगेच त्या ठिकाणी उतावळे होऊन लगेच रिॲक्ट होत नसतात. शांतपणे तो विषय हाताळत असतात. मला वाटतं सुरेश चव्हाण यांनी अशा प्रकारचं ट्विट करण्याची घाई करू नये, कारण शेवटी गृह खातं राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी चालवत आहेत. उद्या त्या ठिकाणी फायनान्शियली क्रायसिस झाली तर आम्ही अजितदादांवर टीका करायची का? आपली सामुदायिक जबाबदारी आहे ना, आपण एकत्रित सरकार चालवतोय. आणि त्याच्यामुळे असं असताना आपण एकमेकांच्या खात्यांवर, एकमेकांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी टीका करणं योग्य असं मला अजिबात वाटत नाही. होय, आपल्या नेत्याचा सगळ्यांना अभिमान असतो, नेत्यांच्या निष्ठा व्यक्त आपण करत असतो. आपण प्रवीण भाऊ, तुमची एकंदरीत भूमिका जी आहे ती लक्षात आली. यानंतर एक कॉमेंट सुरज चव्हाणांची घेतो. सुरज चव्हाणजी, तुम्ही भूमिका ऐकलेली आहे. उद्या अर्थ खात्यासंदर्भात काही प्रश्न निर्माण झाले तर आम्ही अजित पवारांवर टीका करायची का, असा सवाल प्रवीण दरेकर विचारतायत. नाही, प्रवीण भाऊ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जे म्हणलं अनुशासन वगैरे भारतीय जनता पार्टीमध्ये पाळलं गेलं पाहिजे, पाळतात. आमची तेच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून सुद्धा सुरेश अण्णा धस वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादावरती टीका करतात. त्यांना फक्त समज द्यावा, कारण आम्ही असं नाही, आम्ही गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. आम्ही सांगितलं की अशा वेळी एक सेन्सिटिव्ह विषयामध्ये सगळ्यांनी थांबलं पाहिजे. भूमिका जाहीर करत असताना त्याचे रिफ्लेक्शन महायुतीवर होतील अशा पद्धतीची विधानं केली गेली नाही पाहिजेत, ही आमची सुद्धा भूमिका आहे. परंतु जाणीवपूर्वक सुरेशांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा यांना काल त्यांनी टार्गेट केलं. फक्त त्यांना समज भेटावा एवढीच आमची इच्छा आहे, कारण ते आमच्या नेत्याला, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम सभाच्या माध्यमातून करतात. ह्या गोष्टीला कुठेतरी आवर घातला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. बरं, धन्यवाद सुरज चव्हाणजी आणि प्रवीण दरेकरजी, तुम्ही दोघांनी पुढारी न्यूजची बातचीत केली त्याबद्दल. बातमी आपण पाहत होतो. सुरेश धस यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून सुरज चव्हाण यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली. तसंच अजित पवारांवर टीका करू नका, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा पुढारी न्यूजची बातचीत केलेली आहे.